पाणी टाकते ग्लास. Friends, for the previous period we had started with the e-communication. Okay, module number 5, e-communication. You have followed that I have taught you about the communication process, that is transferring information, ideas, suggestions, orders, requests, feelings, yes, your plans, your messages, your grievances म्हणजे तक्रारी, even your grievances and all that. Then I have discussed on electronic mail or email. What is the format of email? How it has become essential, important nowadays. So that we have studied. On the screen you will find the format of email. Okay, on the screen you will find format of email. I will focus on that point. See, the picture is no doubt very blur, but you can make out, when I will read out the points, you will come to know that the first point in your email format is from. Okay, the most essential thing in email communication is email address. You must know what is email address. You people use email, yes. Email address includes three parts. What is email address? Email address includes three parts. That is the format. What is it? User ID @host dot domain. Yes. The user ID is the name of the user. What is user ID? User ID म्हणजे काय? The name of the user. Who is writing? Who is writing the email? His address. फॉलो अकाउंट नेम, द होस्ट ऑफ द ईमेल अकाउंट. फॉर एक्झाम्पल, आता होस्ट म्हणजे कोण? तर होस्ट म्हणजे इथं gmail.com तुम्ही मेन्शन करणार आहात का, हॉटमेल तुम्ही वापरणार आहात की याहू तुम्ही वापरणार आहात. अशा पद्धतीचे जे ॲड्रेसेस आहेत त्याला काय म्हणायचं? ईमेल अकाउंट. अँड द डोमेन. आता डोमेन म्हणजे काय? आपण पाहिलं की ईमेल अकाउंट म्हणजे कोणती ईमेल अकाउंट? जीमेल, हॉटमेल, याहू, हे काय तुमचे ईमेल अकाउंट. आता तुम्ही काय शिकणार आहात? यू आर गोइंग टू स्टडी अबाउट डोमेन. व्हॉट इज डोमेन? डोमेन यू पीपल यूज इट, बट यू आर नॉट नोईंग दॅट दिस पर्टिक्युलर इज डोमेन. डोमेन मीन्स .com. तुमच्या ईमेल आय डीमध्ये तुम्ही याचा वापर करता. .in, .com, .org and .net. Yes, these are the options you use as domain. We call it as domain. Let's see the format of email in figure shown to you in figure number 1. The photo is very blur, but when I will read out, you will come to know what it is. The caption from is sender's email address and is at the top. Say, पहिलं अगदी सुरुवातीला काय दिलेलं आहे? द कॅप्शन. द कॅप्शन फ्रॉम शब्द दिला आहे बघा. तुमच्या जे 4 शब्द आहेत तुमच्या ईमेलमध्ये, त्याच्यामध्ये सुरुवातीला फ्रॉम दिसेल तुम्हाला. ऑन द लेफ्ट साईड यू विल फाइंड फ्रॉम, FROM, फ्रॉम लिहिलेलं आहे. फ्रॉम म्हणजे कोण पाठवत आहे? समजा तुम्ही पाठवत, संकेत पाठवत आहे, संकेतचं नाव फ्रॉमच्या तिथं संकेत आलं पाहिजे. द कॅप्शन फ्रॉम इज सेंडर्स ईमेल ॲड्रेस अँड इज ॲट द टॉप. सगळ्यात सुरुवातीला जो ईमेल पाठवतो आहे त्याचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर खाली दुसरा ऑप्शन फ्रॉमच्या खाली आहे, तो म्हणजे टू. बघा बरं, फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसेल. अंदाज लावू शकता तुम्ही की पहिला शब्द फ्रॉम आहे, दुसरा शब्द टू आहे. आता हे टू इज फॉर द रिसिवर्स ईमेल ॲड्रेस. समजा मी फ्रॉम आहे म्हणजे मी पाठवते. कुणाला पाठवते? मी तुम्हाला पाठवते. म्हणजे तुम्हाला मी काय देणार? टू. दुसऱ्या ओळीला टू म्हणजे मी कुणाला हा ईमेल पाठवते. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला काय आहे? CC आहे. व्हॉट डज CC स्टँड फॉर? CC मीन्स कार्बन कॉपी. CC मीन्स कार्बन कॉपी म्हणजे तीच कॉपी आपण दुसऱ्यांना फॉरवर्ड करणार आहोत.
donate the email address of the persons. Donate address of the person when you are to send the same mail to other more persons. म्हणजे एकच मेल तुम्ही अनेक जणांना पाठवणार असाल तर तुम्ही तिथं सी जे तिसरं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जसं रयत शिक्षण संस्थेतल्या सचिवांना तुम्ही पत्र पाठवताय, म्हणजे मेल पाठवताय, तोच मेल तुम्हाला सहसचिवांना पण पाठवायचं आहे. मग त्या पद्धतीने सहसचिवांना पत्रसुद्धा लिहितो तुम्ही. आणि त्याच्यानंतर समजा तुम्हाला ऑडिटरला द्यायचं असेल तर कॉमा करून तुम्ही काय लिहू शकता, ऑडिटर. ओके. हां, सो अ सिंगल मेल इज सेंड टू 3 persons, राईट. हां, बाय यूजिंग दिस ऑप्शन यू कॅन सेंड द सेम मेल टू मेनी पर्सन. बरोबर. एकच मेल आपण अनेक लोकांना पोचवू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, सी म्हणजे कार्बन कॉपी. त्याला दुसरा शब्द आणखीन काय, BCC. व्हॉट डज BCC स्टँड फॉर? BCC स्टँड्स फॉर ब्लाइंड कार्बन कॉपी. मीन्स यू आर sending the same matter, the same email to more people. Okay. BCC allows the sender of the message to conceal the persons entered in the BCC. Now second point we are going to study is regarding subject line. Okay. Subject line. The subject, what is subject line? What does subject line stand for? उदाहरणार्थ, जसं तुम्ही एखादं पत्र लिहिताय, त्या पत्रामध्ये जे महत्त्वाचं मॅटर आहे ना, ते मॅटर तुम्ही वरती लिहिता विषय म्हणून. ते विषय म्हणून जे आपण लिहितो त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सब्जेक्ट लाईन. सो सब्जेक्ट लाईन ऑफ द ईमेल इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द ॲक्च्युअल मेसेज. जे तुम्ही ईमेलमध्ये मेसेज पाठवताय तितकाच महत्त्वाचा तुमचं सब्जेक्ट लाईन असतं. इट शुड बी ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट, तंतोतंत. इट शुड बी ॲप्रोप्रिएट. इट शुड बी शॉर्ट. इट शुड बी शॉर्ट. कॉन्साईज. कॉन्साईज म्हणजे पुन्हा छोटं करून अगदी तुम्हाला मांडलेलं असतं. म्हणजे जसं पत्रामध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचा सारांश अगदी 3-4 शब्दामध्ये आला पाहिजे. इट शुड बी ॲप्रोप्रिएट, शॉर्ट, कॉन्साईज, स्पेसिफिक अँड क्लिअर. स्पेसिफिक अँड क्लिअर कळलं पाहिजे. साहेब, बॉस तुमचा येणार आहे विमानतळावरती. किती वाजता येणार आहे? 8:30 वाजता. हां, सो तुमचं ते पॉईंट त्याच्यामध्ये क्लिअर झाला पाहिजे. त्याच्यानंतर मेसेज अगदी कसा असला पाहिजे, नंबर ऑफ मेसेज, अ कॅची अँड मिनिंगफुल सब्जेक्ट लाईन. तुमचा सब्जेक्ट कसा असला पाहिजे, कॅची अँड मिनिंगफुल. जसं एखाद्या वर्तमानपत्रामध्ये, इन अ न्यूजपेपर यू कम अक्रॉस द कॅची लाईन्स. बातम्यांना कसं असतात, बातम्यांना कॅची लाईन्स असतात, कारण माणसाने पटकन वाचावं. जसं आपण म्हणतो की एक ओळ दिलेली आहे, पावसाने सातारकरांना झोडपून काढले. व्हॉट डज इट मीन? दॅट देर वॉज हेवी रेन्स इन सातारा डिस्ट्रिक्ट. सो सब्जेक्ट लाईन शुड बी व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एनेबल द रिसिवर टू सी द मेल. म्हणजे ती सब्जेक्ट लाईन वाचल्याबरोबर आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे काय आहे या बातमीत. समजा असे हेडलाईन असेल की 5,000 लोकांची संख्या जी आहे ती या कोविडनं पीडित आहेत किंवा इतके दगावलेले आहेत, असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण ह्या बातमीत बघावं काय आहे ते. वेन यू ट्राय टू सेंड अन ईमेल विदाउट सब्जेक्ट. तुमचा ईमेल हा काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट हा असलाच पाहिजे. जर अशी बातमी आहे की 10वीच्या परीक्षा रद्द असं म्हणलं की तुम्हाला वाटतं अरे काय असेल या बातमीमध्ये, म्हणून तुम्ही वाचायला जाता. तुमचे जे शब्द आहेत हेडलाईनमधले ते अतिशय चांगले असले पाहिजेत, कॅची असले पाहिजे, आपलं लक्ष वेधून घेणारे पाहिजेत. वेन यू ट्राय टू सेंड अन ईमेल विदाउट सब्जेक्ट यू माइट हॅव सीन ऑटोमॅटिकली जनरेटेड रिमाइंडर. तुम्ही जर सब्जेक्टच टाकला नाही तर तुम्हाला तुमचं जे मेसेज आहे ते तुमच्या कॉम्प्युटरवरती काय येतं, रिमाइंडर म्हणून येतं. मग रिमाइंडर म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येतं तुम्हाला काय लिहायचं राहिले का,
वुड यू लाईक युअर मेसेज टू बी सेंड विदाउट अ सब्जेक्ट. तुम्हाला एक ओळ येते कॉम्प्युटरवरती की तुम्हाला तुमचा ईमेल हा विदाउट सब्जेक्ट पाठवायचा आहे का. कॉम्प्युटर इज व्हेरी इझी ॲक्च्युली स्टुडंट्स. ओके, कॉम्प्युटर इज व्हेरी इझी. इट गिव्स यू ऑल द गायडन्स. इट गिव्स यू ऑल द गायडन्स टू गो अहेड. दिस इट सेल्फ डिफाईन्स द इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट लाईन. मग तुमच्या लक्षात येतं की सब्जेक्ट लाईन हे किती महत्त्वाचं आहे. पत्र पाठवलं पण विषयच पाठवला नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलनीमध्ये पाऊस हा अनियमित आहे आणि पुरेसा नाही आहे. मग इंग्लिशमध्ये याला टायटल काय टाकलं पाहिजे, याला सब्जेक्ट लाईन काय आलं पाहिजे, तर इनॲडिक्वेट अँड इरेग्युलर ऑफ वॉटर सप्लाय. हे काय आहे, इनॲडिक्वेट म्हणजे खूप कमी, पुरेसे नाही आहे. इनॲडिक्वेट अँड इरेग्युलर वॉटर सप्लाय. इरेग्युलर म्हणजे ते नियमित येत नाही. डोंट राईट सब्जेक्ट लाईन युजिंग ऑल द कॅपिटल लेटर्स. बघा, ज्यावेळेस तुम्ही विषय लिहिता, समजा तुम्हाला आता जसं सुट्टी हवी आहे किंवा तुम्ही आजारी पडला आहात, तर तुम्ही विषय काय लिहिता, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिता की मी त्याच्यामध्ये माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी रजा मागित आहे. हिअर आर अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ रायटिंग द सब्जेक्ट लाईन. तर खाली तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला विषय दिले की तुम्ही ईमेलमध्ये विषय कशा पद्धतीने लिहायचं. जसं तुम्ही पत्रामध्ये लिहिता ना त्याच पद्धतीने लिहायचं. रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट सबमिशन ऑफ एक्झाम फॉर्म. आता सगळं काय ऑनलाईन झालेलं आहे. तुमचे एक्झाम्सचे फॉर्म भरणं ऑनलाईन, ॲडमिशन ऑनलाईन, परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन, त्याच्यानंतर तुम्हाला टाईम टेबलसुद्धा ऑनलाईनच येते, तुम्हाला सिलेबस ऑनलाईनच आहे. तर तुम्ही काय करताय, रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट सबमिशन ऑफ एक्झामिनेशन फॉर्म. एक्झामिनेशन फॉर्म भरण्याच्या संदर्भातून माहिती तुम्ही ईमेलच्या माध्यमातून मागवून घेता. दुसरा, इन्क्वायरिंग अबाउट व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस स्टार्टेड बाय द युनिव्हर्सिटी. तुमच्या कॉलेजमध्ये काही कोर्सेस चालू असतात, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस, ज्यातनी तुमची व्हॅल्यू वाढत असते. तुमची व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस, आता हे कोणते आहेत व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस. फॉर एक्झाम्पल मेहंदीचा क्लास आहे तुमच्या कॉलेजमध्ये आणखीन स्पर्धा परीक्षेचा आहे, किंवा आणखीन कोणती तुम्ही आत्तापर्यंत बसला असाल एखाद्या कोर्सला, तर तुम्हाला माहिती आहे की टॅलीचा असेल. असे जे कोर्सेस आहेत, हे कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला काय बँकिंगचं असेल, टॅलीचं असेल, हे कोर्सेस आपण काय म्हणतो, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस. तुमच्या शिक्षणाला पूरक तुम्हाला कौशल्य देणारी ही अशी कोर्सेस आहेत. ती कोणती आहेत, स्टार्टेड बाय द युनिव्हर्सिटी. ओके, बाय द युनिव्हर्सिटी. जसं आपल्या कॉलेजमध्ये आता टॅली पॅकेज आहे, शेड्यूल फॉर द ऑक्टोबर-नोव्हेंबर एक्झामिनेशन. ओके, आता तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. टाईम टेबल म्हणजे टाईम टेबल कशाचं, ऑक्टोबर-नोव्हेंबर एक्झामिनेशन. ओके, रिगार्डिंग ऑर्गनायझेशन ऑफ यूथ फेस्टिवल. आता युवा महोत्सव, यूथ फेस्टिवल म्हणजे युवा महोत्सव तुम्हाला माहिती आहे की कॉलेजमध्ये घेतलं जातं. त्याचं ऑर्गनायझेशन कसं करायचं आहे याच्या संदर्भात तुम्ही माहिती विचारता. इन्व्हिटेशन फॉर बर्थडे पार्टी. आता हे कसं झालं, इनफॉर्मल झालं. तुम्ही तुमच्या मित्राला काय करताय, बर्थडे पार्टीसाठी तुम्ही बोलवताय. तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने लिहा, तर विषय हा आहे इन्व्हिटेशन फॉर बर्थडे पार्टी. आणखीन एक विषय शेवटचा दिला आहे, युअर प्रोग्राम टू साऊथ इंडिया. समजा तुमची टूर कॉलेजची चाललेली आहे साऊथ इंडियाला, तर त्याच्याबद्दलचं प्रोग्राम जे काय आहे, जे शेड्यूल आहे ते कळावं म्हणून तुम्ही ईमेल देता. हा झाला ईमेलचा सब्जेक्ट लाईन. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ बिगिनिंग अँड एंडिंग ईमेल्स. म्हणजे ईमेलची सुरुवात कशी केली जाते आणि ईमेलचा शेवट कसा केला जातो हे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.
बिगिन युअर ईमेल ऑलवेज विथ अ प्रॉपर सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय? सलामी. तुम्ही जसं पत्राला सुरुवात करता ती सुरुवात व्यवस्थित असली पाहिजे. तर सॅल्युटेशन तुमचं कशा पद्धतीने आहे? बिगिन युअर ईमेल ऑलवेज विथ अ प्रॉपर सॅल्युटेशन ऑर ग्रीटिंग. आपण जसं ग्रीट करतो किंवा सॅल्यूट करतो त्या पद्धतीने तुम्हाला या ईमेलमध्ये लिहायचं आहे. इट शुड बी रिटन टेकिंग इन टू कन्सिडरेशन वेदर द ईमेल इज फॉर्मल ऑर इन्फॉर्मल. तुम्हाला ईमेल लिहित असताना तुमच्या लक्षात काय राहिलं पाहिजे की ईमेल हा फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे. तुम्ही एखाद्या कंपनीच्या मॅनेजरशी बोलताय का एखाद्या मित्राशी बोलताय, हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. While writing informal or formal emails, use a proper beginning and ending. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा ईमेल पाठवताय, at that time you should know about the formal and informal email. Okay. Now we'll complete this point and then I will explain you once again the unit that we have completed today. See, formal email. Now what is the difference between formal and informal email? You must have the practice of writing these again and again. So in the exam you will be able to write as speedily as you can. Okay. Format. फॉर्मल ईमेल, जसे एक कंपनी दुसऱ्या कंपनीशी बोलते त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने बोलता? बिगिनिंग ऑफ द ईमेल फॉर्मल, बरं का. रिस्पेक्टेड सर, काय म्हणतो आपण? रिस्पेक्टेड सर. हे काय आहे? सॅल्युटेशन आहे. म्हणजे आपण सलामी देतो. आपण जसं सुरुवातीला आपण म्हणतो त्या पद्धतीनं हे म्हणायचं, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम. ओके. त्यानंतर तुम्ही काय म्हणू शकता? डिअर मिस्टर पाटील. ही पद्धत आहे म्हणायचं, डिअर मिस्टर पाटील. किंवा आणखीन काय म्हणू शकता? हॅलो सर किंवा हॅलो मॅडम. हॅलो सर किंवा हॅलो मॅडम. किंवा पत्राची सुरुवात, मेलची सुरुवात ही कशा पद्धतीने केली जाते? टू होम इट मे कन्सर्न. टू होम सो एव्हर. टू होम सो एव्हर किंवा टू होम इट मे कन्सर्न म्हणजे ज्याच्याशी संबंधित आहे त्यांना हे ईमेल केला जातो आहे. अशा पद्धतीने सुरुवात तुमच्या फॉर्मल ईमेलची असते. ज्यावेळेस तुमची ओळख नाही त्या माणसाशी त्यावेळेस, आता समजा तुम्ही दवाखान्यात तुम्ही केला मेल, तर तुम्हाला काही तिथल्या डॉक्टरांचा परिचय नाही, म्हणून तुम्ही काय देता? रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम. समजा तिथे डॉक्टर पाटील आहे, तुम्ही काय म्हणता? डिअर डॉक्टर पाटील. ओके. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मल ईमेल टाकायचं, त्याचं सुरुवात. आता इनफॉर्मल ईमेल्समध्ये तुम्ही काय करता? तुमची मित्र मैत्रीण आहेत, मग आपण इतका औपचारिक भाषा वापरत नाही. रिस्पेक्टेड, डिअर. आपण काय म्हणतो? हाय तेजस्विनी. तुम्ही काय म्हणता? इनफॉर्मलमध्ये तुमच्या मैत्रिणीला बोलायचं आहे तर ईमेल कशा पद्धतीने करता? हाय तेजस्विनी, हाय रमेश, हाय सीता. हे तुमचं इनफॉर्मल टोन आहे. हाय डिअर स्वीट सिस म्हणजे सिस्टर. हाय डिअर स्वीट सिस म्हणजे तुमच्या बहिणीला तुम्ही सांगताय. हॅलो बाबा हे सुद्धा काय आहे? इनफॉर्मल आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना काय म्हणताय? हॅलो बाबा. आणखीन तुम्ही काय म्हणू शकता? रिगार्ड्स. काय म्हणू शकता? रिगार्ड्स हा शब्द वापरू शकता. किंवा चिअर्स. ओके. दिस इज फॉर्मल ईमेल अँड इनफॉर्मल ईमेल. हा फरक आहे. ओके. या दोन्हीतला हा फरक आहे. आता एंडिंग म्हणजे शेवट करायचं आपल्याला, बरोबर. आता शेवट करत असताना कशा पद्धतीने केला जातो? शेवट ज्यावेळेस आपण पत्राचं करतो किंवा ईमेलचं करतो, शेवटचे शब्द तुम्हाला माहिती आहेत काय असतात? व्हॉट इज द एंडिंग ऑफ द ईमेल? युअर्स फेथफुली. ओके. युअर्स फेथफुली किंवा युअर्स सिन्सिअरली. मोस्टली these two options are used while writing an email or writing a letter. युअर्स फेथफुली लिहित असताना तुम्ही थोडंसं मायन्युटली ऑब्झर्व करा.
what is there in this yours faithfully and yours sincerely? Can you make out some difference? You are not having the textbooks. Many of you don't have the textbook. So I will tell you, yours faithfully. See, while writing yours faithfully, you will find that Y is capital. Okay? Y is capital, but F is in small letters. Faithfully, F is in short letters. You should bear this in mind that while writing, आपला विश्वासू, yours faithfully. Okay, and after writing faithfully you have to make a comma. These punctuation marks are very important. Okay. Another, yours sincerely, yours, and don't add a apostrophe s. Okay, yours. जरी तुम्ही युअर्स येस वापरत असाल तरी सुद्धा तिथं ॲपॉस्ट्रॉफी वापरू नका. युअर्स सिन्सिअरली, सिन्सिअरली, फेथफुली हे स्पेलिंग बाय हार्ट करा आणि तुम्हाला पेपरमध्ये हे येणारच आहे. त्याच्यामुळं यू शुड डू इट व्हेरी प्राऊडली. युअर्स सिन्सिअरली, SINCERELY, सिन्सिअरली. आणखीन एक ऑप्शन तुम्ही देऊ शकता, युअर्स ट्रूली, युअर्स ट्रूली. ओके. आता इनफॉर्मल ईमेलमध्ये तुम्ही कसं बोलू शकता? शेवट करायचा आहे तुम्हाला ईमेलचा, तर तुम्ही शेवटी काय लिहिता? सी यू अगेन, पुन्हा भेटूया, सी यू अगेन. आणखीन काय लिहू शकतो आपण? बाय बाय. युअर्स ओनली, फक्त तुझाच किंवा फक्त तुझीच. दॅट इज युअर्स ओनली बिकॉज इट इज इनफॉर्मल. एक मुलगा एक मुलीला लिहितो युअर्स ओनली किंवा युअर्स लवली. हे तुम्ही अशा पद्धतीचे शब्द वापरू शकता. कशामध्ये? इनफॉर्मलमध्ये. एक मित्र दुसऱ्या मित्राला बोलतो त्यावेळेस तो म्हणू शकतो की बाय बाय किंवा सी यू अगेन. ओके. युअर्स लवली. समजा वडिलांना लिहिलं आहे तर वडिलांना लिहिलेलं शेवट कसं करतो आपण? युअर्स लवली. ओके. दिस इज द डिफरन्स बिटवीन फॉर्मल ईमेल अँड इनफॉर्मल ईमेल. ओके. अनलाईक कॉम्प्लिमेंटरी क्लोज. आता कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे काय? जिथे आपण शेवट करतो. कॉम्प्लिमेंटरी क्लोज. तुमचं ईमेल रायटिंग संपत आलेलं आहे त्यावेळेस शेवटी तुम्ही एंडला काय लिहिता? क्लोज इन लेटर रायटिंग द एंडिंग ऑफ द ईमेल शुड बी ॲट द लेफ्ट साईड ओनली. तुमचं ईमेलचं शेवट करायचं आहे आता, तर शेवट कुठं करायचा? तर तुमच्या लेफ्ट साईडला. यू शुड राईट टू युअर लेफ्ट साईड ओनली. ओके. इट इज अ कस्टमरी स्टाईल. हे काय आहे? हे कस्टमरी स्टाईल. आता आपण साधं पत्र लिहितो त्यावेळेस पत्र लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहितो? राईट हँड साईडला लिहितो. राईट. थँकिंग यू असं आपण लेफ्टला लिहितो आणि राईटला काय लिहितो? युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. बरोबर. हां. आता इथं आफ्टर न्यू पॅराग्राफ इज स्टार्टेड विदाउट लिव्हिंग स्पेस. फॉर्मल ईमेल्स कॅन बी एंडेड विथ द मेन्शन ऑफ युअर नेम. आता फॉर्मल ईमेल्स आहेत त्या फॉर्मल ईमेल्समध्ये तुम्ही काय लिहिणं गरजेचं आहे? विथ द मेन्शन ऑफ युअर नेम, ॲड्रेस और डेजिग्नेशन. तुम्ही कोण आहात? व्हॉट इज युअर डेजिग्नेशन? डेजिग्नेशन म्हणजे काय? हुद्दा. तुम्ही कोण आहात? येस. तुम्ही डाव्या हाताला काय लिहू शकता? मिसेस नफिसा बागवान. समजा काय असेल 18 रामकृष्ण कॉलनी, पवई नाका, सातारा. असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. हे काय झालं? ही सगळी तुमची माहिती आहे. तुमचं नाव आलं, तुमचं ॲड्रेस आलं आणि तुमचं डेजिग्नेशनसुद्धा म्हणजे हुद्दासुद्धा आला. दॅट इज असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. इन द इनफॉर्मल ईमेल देर इज नो नीड ऑफ सच डिटेल. आता इनफॉर्मल असेल, एक मित्राने दुसऱ्या मित्राला लिहिलेलं ईमेल असेल तर त्याच्यामध्ये काय हा फरक करायची काही गरज नाही किंवा तुमचं नाव आणि तुमचं हुद्दा आणि हे क्वालिफिकेशन द्यायची काही गरज नाही आहे. हा फरक आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ईमेलचा पॅटर्न कसा आहे, फॉर्मल ईमेल आणि इनफॉर्मल ईमेल. ओके. डिड यू गेट इट? I will once again repeat what we have studied in this lecture. See, on the page you are
you will see the format of email. In that email you will find there are 3 to 4 points that you have to bear in your mind. Okay, the first is the most essential thing in email communication is email address. ईमेल ॲड्रेस सब्जेक्ट 3 पार्ट्स. आता ज्या लाईन्स तुम्हाला दिसतात त्याच्या अलीकडे लिहिलेले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? फ्रॉम. पहिलं काय आहे? फ्रॉम म्हणजे मी पाठवते, तर माझं नाव त्या ठिकाणी फ्रॉममध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे? तर द युजर आय डी इज द नेम ऑफ द युजर. कोण वापरतं हा ईमेल आय डी? कोण लिहितं हे? त्याचं संपूर्ण तुम्हाला अकाउंट नेम. द होस्ट ऑफ द ईमेल अकाउंट. होस्ट म्हणजे काय? होस्ट म्हणजे जीमेल, हॉटमेल, याहू, हे तुमचे जे आहेत ते तुम्ही तिथं वापरलं पाहिजे ईमेल अकाउंट म्हणून. आणि त्याच्यानंतर डोमेन मेन्शन करायचं. डोमेन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ते डोमेन मीन्स .com, .in, .org. These are the domains. Now we will find the caption from each sender's email address and it is at the top. You will find that there are 3 to 4 words in email and there is the first word from. फ्रॉम म्हणजे ज्यांनी पाठवलेलं आहे त्याचं नाव. म्हणजे समजा तुम्ही मला पाठवलं आहे तर तुमचं नाव पहिलं येणार फ्रॉममध्ये. आणि टूमध्ये कोण येणार? कुणाला तुम्ही पाठवलं आहे? मला पाठवलं आहे तर मिसेस बागवान इन टूमध्ये येणार. बरोबर? इज फॉर द रिसिवर्स ईमेल ॲड्रेस. त्यानंतर तुम्हाला तिसरा पॉईंट दिसेल त्या डायग्राममध्ये CC. तर CC म्हणजे काय? एक कॅपिटल C आणि एक छोटा C. व्हॉट डज इट स्टँड फॉर? इट स्टँड्स फॉर कार्बन कॉपी. ओके, इट स्टँड फॉर कार्बन कॉपी. म्हणजे एकच हे पत्र किंवा हे मेसेज हा दोघा तिघांना पाठवायचं असेल तर CCच्या तिथं तुम्ही लिहू शकता. नाव वी हॅड सीन अबाउट CC लिहू शकता किंवा तुम्ही काय लिहू शकता? BCC. BCC याचा अर्थ काय होतो? ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे हीच कॉपी तुम्ही दोघांना फॉरवर्ड करणार आहात म्हणून BCC हे ऑप्शन त्या ठिकाणी असतं, ते तुम्ही तिथं नाव लिहायचं. आपण महत्त्वाचा मुद्दा पाहिला आजच्या टॉपिकमधला तो म्हणजे सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईन म्हणजे विषय जे आपण मराठीमध्ये सुद्धा पत्रात लिहितो. विषय म्हणजे हे काय आहे? तर इट इज इन अ कॉन्सिल्ड फॉर्म. म्हणजे अगदी कॉन्साईज आहे, छोटं केलेलं संपूर्ण पत्राचं मॅटर जे आहे ते तुम्हाला हे सब्जेक्ट लाईनमध्ये दिसतं. आता उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या तुमच्या एरियामध्ये पाणी हे अपुरं येतं आहे, तुम्हाला पुरत नाही, मग आपण त्याला इंग्लिशमध्ये काय शब्द वापरायचं? थोडक्यात काय लिहायचं त्या पत्राचं? तर ते विषय आपण मानतो इनॲडिक्वेट अँड इनॲप्रोप्रिएट वॉटर सप्लाय. एवढी जरी ओळ तुम्ही लिहिली सब्जेक्ट म्हणून तर ज्याला पत्र लिहिलं आहे त्याला लगेच कळतं की हे पत्र कशाच्या संदर्भात. पुढचा मॅटर वाचायची गरजच नाही असा तुमचा विषय असला पाहिजे. अगदी संक्षिप्त, व्हेरी शॉर्ट, व्हेरी कॉन्साईज. इट शुड बी आपण क्लिअर असला पाहिजे. वाचल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे विषयातून की ह्यापुढं काय लिहिलेलं आहे. सो it should be appropriate, short, concise, specific and clear. It gives a kind of hint or sign. So मला मेसेज काय पाठवायचा आहे तो तुमच्या त्या सब्जेक्ट लाईनवरनंच तुम्हाला तो समोरच्याला कळलं पाहिजे. When you try to send an email without subject, समजा तुम्ही ईमेल पाठवत असताना सब्जेक्टच लिहिलं नाही, विसरला. समजा तुम्ही विसरलाच तर तुमच्या कॉम्प्युटरवरती असं एक लिहून येतं, वुड यू लाईक युअर मेसेज टू बी सेंड विदाउट अ सब्जेक्ट. बघा किती सोयी आहे. तुम्ही विसरलाय तर तुम्हाला विसरलाय म्हणून सुद्धा मेसेज येतो. दिस इट सेल्फ डिफाईन्स इम्पॉर्टंट. मग याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की सब्जेक्ट लाईन ही किती महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही विषय काय आहेत समजा, फॉर एक्झाम्पल रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट ऑफ एक्झामिनेशन फॉर्म्स. एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा इन्क्वायरिंग अबाउट व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस. मी म्हटलं तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस जसं तुमचं बँकिंगचं आहे तर त्या कोर्सच्या संदर्भात बाबा ड्युरेशन किती आहे, फी स्ट्रक्चर काय आहे हे तुम्ही त्याच्यातनं विचारू शकता.
टॅली पॅकेजचा कोर्स आहे, तो किती दिवसाचा आहे, किती महिन्यांचा आहे, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, हे तुम्हाला याच्यातनं मांडायचं आहे. शेड्यूल फॉर द ऑक्टोबर नोव्हेंबर एक्झामिनेशन. आता तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही गेलाच नाही तर तुम्हाला शेड्यूल पाहिजे, तुम्हाला टाईमटेबल पाहिजे एक्झामिनेशन. मग तुम्ही काय करता, ते सुद्धा ईमेल टाकून तुम्ही विचारू शकता, बाबा माझं एक्झामिनेशनचं शेड्यूल म्हणजे काय, टाईमटेबल, तुमचं टाईमटेबल एक्झामिनेशनचं कसं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ यूथ फेस्टिवल मी म्हटलं तुम्हाला, यूथ फेस्टिवल एखादं युवा महोत्सव ज्याला तुम्ही म्हणता, युवा महोत्सव जर कसा ऑर्गनाईज करायचा आहे याच्याबद्दल जरी आयडिया आली आम्हाला तर आम्ही ते ऑर्गनाईज करू. इन्व्हिटेशन फॉर अ आता हे कसं झालं, हे इनफॉर्मल झालं. इन्व्हिटेशन फॉर बर्थडे पार्टी, तुम्ही एक मित्र दुसऱ्या मित्राला बर्थडे पार्टीसाठी बोलवतो, जसे आपण पत्र लिहितो त्याच पद्धतीने ईमेल लिहायचं आहे. टूर प्रोग्राम टू साऊथ इंडिया, समजा तुमचं कॉलेज टूर अरेंज केलेले आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे आहे तर ते कशा पद्धतीने. आणि शेवटचा पॉईंट आपण पाहिला होता तो म्हणजे बिगिनिंग अँड एंडिंग ऑफ द ईमेल, सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे त्याला आपण लेटरच्या भाषेमध्ये काय म्हणतो, सॅल्युटेशन. मग सॅल्युटेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कसं लिहिणार, वाईल रायटिंग इन्फॉर्मल और फॉर्मल ईमेल्स. इट शुड बी रिटर्न टेकिंग इन टू कन्सिडरेशन वेदर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हा ईमेल फॉर्मल आहे का इनफॉर्मल आहे. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल याच्यामध्ये फरक आहे. जसं सुरुवात आपण ईमेलची फॉर्मलमध्ये, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला किंवा एक रिस्पेक्टेड पर्सन दुसऱ्या रिस्पेक्टेड पर्सनशी बोलतो त्यावेळेस सुरुवात ईमेलची कशी असते, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे मॅटर लिहायचं आहे ते लिहू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या फॉर्मल ईमेलमध्ये आणखीन काय लिहू शकता तुम्ही, डिअर मिस्टर पाटील, डिअर मिस्टर सो अँड सो. त्याच्यानंतर हॅलो लिहू शकता, हॅलो मॅडम, हॅलो मॅडम, हॅलो सर, असं म्हणून सुद्धा सुरुवात करू शकता. सब्जेक्टच्या खाली तुम्हाला नंतर हे लिहायचं आहे. टू हुम इट मे कन्सर्न, टू हुम सो एव्हर असे शब्द या ठिकाणी वापरले जातात. या फॉर्मल ईमेलचा शेवट कसा केला जातो, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली असं म्हटलं जातं. पण त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क फार गरजेचे आहेत. लक्षात ठेवा, युअर्स लिहिताना वाय कॅपिटल लिहायचं, पण ॲपॉस्ट्रॉफी एस लिहायचं नाही. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे एसला ॲपॉस्ट्रॉफी करायचं नाही. फेथफुली, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. आलं लक्षात. मग आपण आज इथंच थांबूया. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग टू मी.